दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधावर स्लॅब टाकतोय. दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधावर स्लॅब टाकतोय. जो किटली इसरून येतोय. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी आला लगेच कपून बांगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या धुळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय उपटो काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय निवडू आता काय. दोन पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे. दोन पोरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन. दोन पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या. दोन टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाला करत्या. दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकाला कमी लेखित्या. दोन पुढारी एकत्र बसले तर 15 दिवस गंमत आली. गुसाव कोणच्यात गुसाव आपण गुसावान सरकार पडावा हेही गेलं तेही गेलं. पुढारी सुधारणं त्यांना काही. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्याची बायको म्हणती परवडत नाही. शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही. तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस नेत नाही. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा शीटची खेळी निघेलच होती. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं विनोद समजू नका. आता कशी जिरली. आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. छोला यंदा नाही भाऊ. तो तिकडे देवाला सोडा मला नको. मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस. आता हे दंगली पॅट करायचे आणि टपरे हे भंगार भोंगार याडपटन नीट आहे का. तुम्ही गप मरा घरी. ते दिवस गेले. आता टपरी पेटून पळून जायचं. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिप मध्ये अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. कोणाला ऊत आला नाही. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत. मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून. आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले. अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेच तुम्ही. आता आजपासून जर महिला मंडळ पोरीच्या घरी डोकं लावलं तू काय शेवाई लिहून घे. दिवाळी खात नाही तू लेख असेल. हा विनोद नाही महाराज. तुम्ही सगळं बदलू शकता. प्रारब्ध बदलाल का मला सांगा. कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही. काय नाहीये त्या नालायकांना. आणि ते मी आत्महत्या का करायचं माहिती का. शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. ती भंगारच पोर आहे. तू का नादी लागला बावळ्या. तिच्या पायी तिच्या पायी ती. अरे 22 वर्षाचे टोणगे झाले नालायक हो. तुम्ही ब्लेड कमवू शकले नाही मिशी काढायला. तुम्ही जमीन का घेणार. 25चा झाला पिस्तुल्या तू. रुपड्या कमवायची दाना ते काय रताळ्या रुपड्या. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा आणि ती झक मारा. वाटलं तर एखादं एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडण आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा एका उतार्यावर 50 नाव आहे. कोणत्याशी भांडायचं.